पोलीस मित्र संघटनेची शासनाकडे मागणी. पोलीस भरती व होमगार्डमध्ये प्राधान्य देण्याची मागणी. मुंबई. महाराष्ट्र शासनाने पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत या संघटनेच्या सभासदांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार होमगार्ड तसेच पोलीस भरती प्रक्रियेत प्राधान्य द्यावे अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोषदादा चौधरी, राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख गजानन भगत, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील भाऊ पाटील, व्यापार विभाग अध्यक्ष प्रकाश चौधरी तसेच ॲडव्होकेट पुष्कर चौधरी यांनी या संदर्भात राज्य शासनाला निवेदन दिले आहे. पोलीस मित्र संघटनेची स्थापना 11 मार्च 2011 रोजी नवी दिल्ली येथे झाली असून गेल्या 15 ते 16 वर्षांपासून संघटना देशहितासाठी व सामाजिक कार्यासाठी सक्रिय असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संघटनेचे कार्यकर्ते पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये मदत करत असून ग्रामीण भागात शासनाच्या योजना व प्रशासनाची माहिती पोहोचवण्याचे कार्यही करत असल्याचे सांगण्यात आले. संघटनेत अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक युवती कार्यरत असून त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार पोलीस दल व होमगार्डमध्ये संधी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत राज्यपाल जिष्णू देववर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस महासंचालक सदानंद दाते तसेच गृहसचिव महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आली आहे.